काय झालंय? हिकडनं आता एक गाडी गेली, जीवच घेतला असता त्या मुडद्याने माझ्या नातवाचा. गाडी? कुठली गाडी? काय रंग काय होता गाडीचा? गाडी राखाडी रंगाची होती ताई. आणि किती जण होते गाडीत? मला वाटतं की 3 माणसं होती. वाय वाय. हो ताई, काय झालं, आम्ही असं समोरून त्या बाजूला जात होतो तर अचानक एक गाडी आली आणि अशी अंगाच्या जवळून गेली आमच्या. माझ्या सासूबाई त्यांच्या अंगावर वरडल्या तिकडं, तर ती गाडी एकदम माघारी आली आणि मग माझं पोरग घाबरलं आणि एकदम खाली पडलं आणि रडायला लागलं. ही माझी सून आहे चंपा. अहो ती पोटूशी आहे, ती पण घाबरली, तिचा पण तोल गेला. पण ह्या समद्यांना काय झालं हे बघण्याची पण तस्ती घेतली नाही त्या मुडद्यानी. सरळ गाडी घेऊन गेला हिकडनं. आणि ही बघा, ही 50 रुपयाची नोट तोंडावर फेकून गेलाय तो मुर्दा. काय ग, अजून किती लांब आहे रिक्षा स्टँड? काय माहित, तो माणूस म्हणला की लई लांब आहे म्हणून. अरे गाडी चालवतोस का इमान? जाऊन दे सासूबाई, नका बघू. चला हाय चला चला. घे रे. नाही हो, कठीण आहे. बस इथं बस बस आरामात. इकडे थांब. अरे मुर्द्या, आम्ही 4 जण आणि हिच्या पोटातलं बाळ, अशा 5 जणांची किंमत 50 रुपये केली त्या मुर्द्यानी. हे असे गरिबांचे जीव कवडी मोलाचे असतात काय हो? तुमच्या तिघींपैकी त्यांना कोणी पाहिलंय का? कसे दिसत होते? दाढी मिशा वगैरे काही होत्या? चेहरा त्यांचा नाही दिसला नीट, पण दाढी होती. घे बा. तिला पण दे. हा देते. घे गो. मनाली पोलिसांना कळव. हो. आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊयात का? डॉक्टरकडनंच आणलंय तिला. आता पुढे रिक्षा स्टँड आहे, रिक्षा पकडून स्टेशनला जाणार होतो. गावाला परत जायचंय ना आजच्या आजच. गावाला म्हणजे कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही फुलगावचे, इथले नाही आहोत आम्ही. रतनची बहीण इकडे राहते ना, तिला बरं नाही म्हणून आम्ही तिला भेटायला आलो. आणि ही चंपा माझी सून, तिला डॉक्टरकडे पण दाखवायचं होतं. आणि हे समज झाल्यावर आम्ही आमच्या गावी जाणार होतो. ही बघा, ही समधी तिकीट आहेत. तुमची ट्रेन तर रात्रीची आहे. मग इतका वेळ तुम्ही रेल्वे स्टेशनवर काय करणार? ताई, माझी बहीण आजारी आहे, तिच्याकडे आम्ही जास्त वेळ थांबू शकलो नाही. आणि मुंबईत तर आमच्या ओळखीचं कुणीच नाही आहे. मग म्हणलं स्टेशनवरच थांबूया. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.